तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। तर 59व्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला तर माहिती आहे की मी जसे सांगते तसेच करते। तर चला तर आजचा 59व्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे ते जाणून घेऊ। तर आपण मागच्या 58व्या एपिसोडमध्ये सर्वांनी पाहिले असेल की गावातील सर्व लोक हे रेश्माचं लगीन मोडण्यासाठी खूपच तयारीत होते आणि त्याबरोबर मधुकरचे आणि आब्याचे देखील मित्र सर्वजण एकत्र येऊन सर्वजण रेश्माचं लगीन मोडण्यासाठी तयारीत होते व जे रेश्माला पाहुणे देखील पाहायला त्यांना रेश्माविषयी वाईट वाईट काय पण सांगितले, परंतु ते पाहुणे काही ऐकायला तयार नव्हते। त्यामुळे दादा देखील रेश्माला 18 वर्षे पूर्ण नाही त्याच कारणामुळे तुम्हाला जेलामध्ये घालेल देखील अशी देखील धमकी दिली, परंतु त्या पाहुण्यांनी काय ऐकलं नाही व 98व्या एपिसोडमध्ये आपल्याला रेश्माचा पाहण्याचा देखील कार्यक्रम पार पडला हे देखील दाखवले गेले आहे। पण त्याचबरोबर रेश्माने आपले मत देखील मांडलेले आहे, त्याच कारणामुळे ते पाहुणे देखील पळून गेलेले आहे। ते आपल्याला पाहायला भेटला असेल 98व्या एपिसोडमध्ये। पण 59व्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला तर 59व्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे जाणून घेऊ। तर 59व्या एपिसोडमध्ये आपल्याला रेश्मातील आणि त्याच्या आईतील दुरावा खूपच निर्माण होताना हे देखील आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर आपल्याला आंधळ्यांना मदत करा हे देखील आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये की अभिजितने मेहनत करून आपले पैसे जमावलेले होते व दुसऱ्या ग्रुपमध्ये सागर देखील पैसे गोळा करत असतो, जो की लोकांकडून पैसे मागत असतो आणि त्याबरोबर त्यात देखील पैसे खाण्याचा प्रयत्न करतो, जो की अभिजितचे सगळे मित्र पाहतात व त्यामुळे 59व्या एपिसोडमध्ये मधुकरची आणि त्याचबरोबर सागरची भांडणं देखील लागणार हे आपल्या पुढच्या एपिसोड पाहायला भेटणार आहे। तर 59व्या एपिसोड आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।